नमस्कार. आपल्या डिपार्टमेंटल सीडीपीओच्या मुलाखतीच्या तयारीमध्ये आता आपण दुसऱ्या भागाकडे जातोय. तो दुसरा भागमध्ये म्हणजे तुम्हाला तुमच्या डायरीमध्ये तुम्हा सर्वांना सांगितलेलं आहे की आपल्याला एक नंबरचं काम जर काही करायचं असेल तर ते एक नंबरचं काम करायचं आहे. एक व्यवस्थित अशा पद्धतीची डायरी या मुलाखतीच्या तयारीसाठी आपल्याला करायची आहे. मी तर जाहिरात आपली आली तेव्हापासून सांगतोय आणि काही मंडळींनी ते मेंटेन केलं. काही मंडळींना अभ्यासक्रम जास्त असल्यामुळे परीक्षेचा अभ्यास करण्यात वेळ गेला. आता परीक्षा पण होऊन गेलेली आहे. 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला. दुसरी उत्तर तालिका सुद्धा आपली डिपार्टमेंटल सीडीपीओच्या बाबतीत आली. आता कुठल्याही टप्प्यावर निकाल लागेल आणि साधारण एक 25-30 दिवसांचा कालावधी आपल्याला मुलाखतीच्या तयारीसाठी मिळू शकतो, असं मी सांगितलं आणि आपण मुलाखतीची तयारी सुरू केली. या डायरीमध्ये तुम्हाला एक नंबरचं काम करायचं आहे. तुमचं जे पद आहे, पद म्हणजे कुठलं? तुम्हाला 2 पदाविषयी माहिती पाहिजे. नंबर 1 पद म्हणजे ज्याची आता आपण मुलाखत देणार आहोत. म्हणजे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी या पदाबद्दल तिची सगळी हायरार्की माहीत पाहिजे, त्याचं प्रमोशन माहीत पाहिजे, अधीनस्थ कार्यालय आणि कर्मचारी आपल्याला माहिती पाहिजे. नंबर 1. आणि दुसरं पद म्हणजे हे जे 8 पद या ठिकाणी वेगवेगळे दिलेली आहे. ग्राम विकास संवर्गातील ज्यांची 7 वर्षपेक्षा जास्त सेवा झाली, 7 वर्ष प्लस सेवा ज्यांची झाली, ती सर्व मंडळी या डिपार्टमेंटल सीडीपीओ साठी पात्र होती. म्हणजे यापैकी कुठलं तरी एखादं पद तुमचं असेल. एक तर तुम्ही विस्तार अधिकारी शिक्षण असाल, ज्यांचं आता नुकतंच प्रमोशन झालं होतं, त्यांची यादी आली तुम्हाला माहित आहे. कृषी विस्तार अधिकाऱ्याच्या बाबतीमध्ये थोडासा डिले झाला. ठीक आहे. त्यानंतर जिल्हा तांत्रिक सेवा गट क असेल, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी असेल, जिल्हा तांत्रिक सेवा गट क विस्तार अधिकारी कृषी असेल, जिल्हा सेवा वर्ग गट क सहाय्यक प्रशासन अधिकारी लिपिक संवर्ग असेल, विस्तार अधिकारी सांख्यिकी असेल, विस्तार अधिकारी पंचायत असेल, पर्यवेक्षिका असतील, अंगणवाडी पर्यवेक्षिका आपण म्हणतो, आरोग्य पर्यवेक्षिका असू, अ, विस्तार अधिकारी आरोग्य असू द्या. हे जे सगळे वेगवेगळी पद या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे, यापैकी कुठलं तरी तुमचं एक पद असेल. एक म्हणजे सीडीपीओ आणि दुसऱ्या नंबरच्या पदावर तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ह्या सीडीपीओच्या संदर्भामध्ये मी संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येतोय. ती सफिशियंट आहे. ह्या पदांच्या बाबतीमध्ये तुम्ही 7 वर्ष किंवा त्याहून जास्त काळपर्यंत दीर्घ अशा पद्धतीची महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागामध्ये सेवा दिली. सेवा दिली याचा अर्थ इतक्या मोठ्या काळामध्ये ज्यावेळेस तुम्ही काम केलेलं असता, त्यावेळेस तुमच्या पदाबद्दल, तुमच्या विभागाबद्दल, तुमच्या विभागाच्या सध्या स्थितीबद्दल संपूर्ण माहिती ही तुम्हाला असायलाच हवी, असा एक त्याला आपण मत म्हणू किंवा त्याला कंपल्शन सुद्धा म्हणू, की तुम्हाला ते माहीत असायला पाहिजे. मात्र असं असताना सुद्धा काही अँगलवर आपण मागच्या 7, 8, 10 वर्षामध्ये विचारच केलेला नसतो. असे काही बेसिक वर आधारित प्रश्न येतात. ते कसे येतात हेही मी तुम्हाला सांगणार आहोत. की तुम्हाला वाटत असेल की सर विस्तार अधिकारी कृषी म्हणून मी 10 वर्ष सेवा दिली. मला तुम्ही काहीही विचारा. निश्चितपणे मला त्या सगळ्या संदर्भामध्ये, त्या पदाच्या संदर्भामध्ये, कर्तव्याच्या संदर्भामध्ये, जबाबदाऱ्याच्या संदर्भामध्ये, डेव्हलपमेंट कॅडरच्या संदर्भामध्ये मला सर्व माहिती आहे. असं होत नाही. कधी-कधी आपल्याला 10 वर्ष, 12 वर्ष इतक्या काळपर्यंत एखाद्या पदावर सेवा दिल्यानंतर सुद्धा ज्याला आपण हजरजबाबीपणा म्हणतो, विचारल्या त्या क्षणी उत्तर येणं, असं खूपदा होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. होत नाही. याची काही कारणं आहेत. याची कारणं काय? की ज्या पद्धतीचे प्रश्न मुलाखतीला विचारले जातात, आपल्या सर्व्हिसवर आधारित, आपल्या सेवेवर आधारित, आपल्या पदांवर आधारित, ती ते जे ॲटमॉस्फिअर आहे, तसं ॲटमॉस्फिअर आपण कधी फेस केलेलं नसतं. म्हणून मग आपल्याला त्या ॲटमॉस्फिअरमध्ये ती सगळे प्रश्न कठीण वाटायला लागतात. किंबहुना त्यावेळेस आठवत नाही. मग त्याची जर आपण व्यवस्थितपणे प्रॅक्टिस केली, तयारी केली, पहिल्यांदा या संपूर्ण कंटेंटची तयारी केली आणि मग मॉक इंटरव्ह्यूची तयारी केली, म्हणजे
प्रॅक्टिस केली तर निश्चितपणे आपल्याला त्या ठिकाणी अडखळणार नाही आणि आपला जो मुलाखतीचा टप्पा आहे तो एकदम स्मूथपणे पार पडेल आणि आपल्याला चांगले मार्क त्या ठिकाणी मिळतील. आता डेव्हलपमेंट आपलं कॅडर असल्यामुळे ह्या कॅडर बद्दल आपल्याला संपूर्ण माहित पाहिजे की ग्राम विकास विभागाच्या संदर्भामध्ये शासनाचे महत्वपूर्ण अशा पद्धतीचे निर्णय, शासनाची यंत्रणा, या विभागाचं मंत्रिपद कोणाकडे आहे, राज्यमंत्रीपद कोणाकडे आहे, इथपासून तर आपण ज्या जिल्हा परिषदे अंतर्गत कार्यरत आहोत त्या जिल्हा परिषदेचे सीओ आणि आपण ज्या ठिकाणी कार्यरत आहोत तिथले हेड आणि आपलं पद, आपल्या पदाच्या कार्य कर्तव्य जबाबदाऱ्या, अधीनस्थ कर्मचारी, त्याचं प्रमोशन, ह्या सर्व बाबी आपल्याला माहिती पाहिजे. आता दुसऱ्या नंबरच्या पदामध्ये यापैकी एक पद येतं, ही बाब इथे लक्षात घ्या. यापैकी एक पद, यापैकी एक पद तुम्हाला तुमचं निवडायचं आहे, ज्या पद्धतीवर, ज्या पदावर आतापर्यंत तुम्ही सेवा देत आलात. मग हे पद निवडल्यानंतर त्या पदाबद्दलची संपूर्ण माहिती ह्या डायरीमध्ये तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. इथे काही कोरे पेज सोडा, मी तुम्हाला त्याच्या नोट्स प्रोव्हाइड करतो आणि व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा निश्चितपणे सांगतो. 3 नंबरला मी तुम्हाला सांगितलं की डिपार्टमेंट बद्दल माहिती पाहिजे. कुठल्या डिपार्टमेंट बद्दल माहिती पाहिजे, तर ग्रामीण विकास विभागाबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती पाहिजे. 4थ्या नंबरची माहिती म्हणजे दुसरं डिपार्टमेंट आहे, ते म्हणजे महिला व बाल विकास, म्हणजे WCD मध्ये तुम्ही जात आहात, वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट विभागामध्ये तुम्ही एंट्री करत आहात, तर त्या डिपार्टमेंट बद्दल सुद्धा तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. आता मी म्हणेल थोडीफार माहिती असली तर चालेल का सर, तुमचा प्रश्न. मी म्हणणार चालणार नाही. का चालणार नाही? तुम्ही आता विद्यार्थी दशेमध्ये नाही आहे, तुम्ही सर्व्हिस मध्ये आहात. ज्या व्यक्तीने 8-8 वर्ष, 10-10 वर्ष, 12-12 वर्ष इतक्या काळपर्यंत शासनामध्ये कार्य केलेल्या व्यक्तीला शासनाबद्दल, शासनाच्या वेगवेगळ्या विंग्स बद्दल, डिपार्टमेंट बद्दल खूप चांगली माहिती असणं अपेक्षित आहे. आलं लक्षात? हे सगळं तुम्ही या भागामध्ये करणं अपेक्षित आहे. हे सगळी जी पदं आहेत त्यापैकी तुमचं जे पद आहे ते इथे तुम्ही लिहा. तुमच्या पदाबद्दलची संपूर्ण माहिती कलेक्ट करून त्यामध्ये लिहा. कितीही माहित असेल तरी लिहा. ज्यांच्याकडे डायरी आहे त्यांच्याकडे कॉन्फिडन्स आहे. डायरी नाही म्हणजे कॉन्फिडन्स नाही. मी तुम्हाला साधा प्रश्न विचारला की सकाळी 7 वाजतापासून, काल सकाळी 7 वाजतापासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत तुम्ही काय काय केलं सांगू शकता का? काहीतरी मिस होणार आहे. तुम्हीच केलेलं आहे. घरून तुम्ही निघाला असलात किंवा मुलाबाळांना शाळेला सोडायला गेलेला असाल किंवा तुम्ही ऑफिसला गेला असेल, तिथे काहीतरी तुम्ही काम केलेलं आहे. त्यानंतर काहीतरी मीटिंग्स झालेल्या आहेत. तुम्ही परत आलेला आहात. त्यानंतर तुम्ही चहा घेतला की टीव्ही पाहिलेली आहे किंवा शेजाऱ्यांशी तुम्ही संवाद साधलेला आहे. काही माहिती नाही. करेक्ट पूर्ण रोडमॅप आपण सांगू शकत नाही 7 ते 10 मध्ये काय केलं असेल. मग त्यासाठी आपल्याला ह्या पदाच्या बद्दल सुद्धा जर डायरीमध्ये आपण एक एक पॉइंट लिहायला लागलो तर कुठलीही इन्फॉर्मेशन मिस होणार नाही. एखादी मिस झाल्यास आपण पडताळून पाहू शकतो की हे मिस झालेलं आहे, हे यात नोंद करणं अपेक्षित आहे. तुम्ही 10 वर्षापेक्षा जास्त जरी तुमची सर्व्हिस झाली तरी तुमच्या पदाबद्दलची संपूर्ण माहिती त्या 2-3 पेज मध्ये लिहा डायरीमध्ये. म्हणून डायरी आवश्यक आहे. डायरी हा मुलाखतीच्या तयारीचा पहिला टप्पा आहे. पहिला टप्पा आहे. ही बाब इथे लक्षात घ्या. ओके, म्हणजे ह्या पदांच्या बद्दल तुम्ही सगळी माहिती लिहून काढली. ओके, त्यानंतर तुम्ही CDPO ह्या पदाबद्दलची माहिती तुम्ही लिहून काढली. त्यानंतर 2 विभाग, एक WCD आणि एक ग्रामीण विकास, दोन्ही विभागाबद्दलची तुम्ही माहिती त्या ठिकाणी लिहिलेली आहे. आता तुम्ही शासनात आहात, एका विभागात आहात, एका पदावर आहात, नॉन गॅझेटेड पदावर आहात आणि तुम्ही गॅझेटेड पदांसाठी आता प्रयत्न करणार आहात. मग तुम्हाला इथे हा प्रश्न विचारणं अपेक्षित आहे की काय, गॅझेटेड म्हणजे काय आणि नॉन गॅझेटेड म्हणजे काय, राजपत्रित म्हणजे काय,
अराजपत्रित म्हणजे काय? जो पेपरचा भाग आपल्याला अभ्यासाला होता पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये, काही शासकीय निर्णय, शासकीय योजना, अलीकडचे निर्णय, शासनानं या सगळ्या विभागाच्या संदर्भामध्ये केलेले कायदे आणि शासनाचे अलीकडचे कायदे, शासनाचे अलीकडचे निर्णय, माननीय सुप्रीम कोर्टाचे अलीकडचे निर्णय, माननीय उच्च न्यायालयाचे अलीकडचे निर्णय, या सर्व संदर्भानं तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे, असायलाच पाहिजे. आणि जी पॅनलची बॉडी त्या ठिकाणी तुमच्या पुढे असते, पॅनल मेंबर्स तुमच्या पुढे असतात, त्या ठिकाणी आपण एक सिरियस मोडमध्ये, प्रोफेशनल मोडमध्ये, ऑफिसर लाईक क्वालिटीज आपल्या सगळ्या बिहेवियर मधून दिसाव्या अशा पद्धतीची तयारी करून आपण त्या ठिकाणी मुलाखतीला उपस्थित असणं अपेक्षित आहे. मुलाखतीच्या पॅनल मेंबर म्हणून अशी व्यक्ती असतात ज्यांनी दीर्घकाळपर्यंत महाराष्ट्राच्या सेवेमध्ये आपला वेळ घालवलेला आहे, अलर्ट अँड अटेंटिव्ह राहून काम केलेलं आहे, निपक्षपातीपणे काम केलेलं आहे, कर्तव्य निष्ठा दाखवलेली आहे, प्रामाणिक काम केलेलं आहे. अशाच व्यक्तींची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोग, जो आयोग हा घटनात्मक आहे, त्या आयोगावर पॅनल मेंबर म्हणून केली जाते, ही बाब इथे लक्षात घ्या. आता ज्यांनी संपूर्ण सर्व्हिसमध्ये कुठेही हयगय केली नाही, कुठेही कर्तव्यनिष्ठेला बाधा येऊ दिलेली नाहीये किंवा प्रचंड प्रामाणिकता ठेवून काम केलेलं आहे, अशा व्यक्तींना कोणी काहीतरी थातूर मातूर उत्तर सांगत आहे, चाल ढकल करत आहे, खोटं बोलत आहे, हे आवडणार का? तर हे निश्चितपणे आवडणार नाही, कदापि आवडणार नाही. म्हणून आपल्याला त्या सर्व बाबींची सवय होण्यासाठी आपल्याला संपूर्णपणे या मुलाखतीची तयारी करावी लागते. आपण घरी असताना संवाद साधणे वेगळं, ऑफिसमध्ये आपल्या सहकाऱ्यांशी संवाद साधणं वेगळं, ऑफिसमध्ये आपले जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याशी संवाद साधणं वेगळं, आणि आपण पॅनल मेंबरशी संवाद साधणं हे पूर्णतः वेगळं आहे, पूर्णतः वेगळं आहे. म्हणून याची स्पेशली आपण तयारी सुरू केलेली आहे. तुम्हाला कुठेही काळजी करण्याची अजिबात आवश्यकता नाही. प्रत्येक टप्प्यावरचे प्रश्न उपप्रश्न मी क्लिअर तुमचे करून देणार आहे, ही बाब इथे लक्षात घ्या. आजच्या ह्या सत्रामध्ये तुम्हाला मी सांगितलेला जो होमवर्क आहे तो काय करायचा आहे, 7 वर्षपेक्षा जास्त काळ सेवा तुम्ही इथे दिलेली आहे, त्यामुळे डायरीमध्ये तुम्ही तुमच्या पदाच्या बद्दलची संपूर्ण माहिती लिहायला सुरुवात करा. त्यानंतर सीडीपीओ या पदाबद्दल तुम्ही डायरीमध्ये एक पेज करून ते सगळं मेन्शन करा. 2 डिपार्टमेंट, एक रुरल डेव्हलपमेंट आणि दुसरं WCD, या दोन्ही डिपार्टमेंट बद्दलची सद्यस्थिती आणि संपूर्ण माहिती ती त्या ठिकाणी लिहा. आणि मी पुन्हा तुम्हाला सांगितलं, नंबर 1 अलीकडचे शासकीय निर्णय. कुठले निर्णय? शासकीय निर्णय. 2 नंबर SC म्हणजे माननीय सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया यांचे अलीकडचे निर्णय. 3 नंबर HC म्हणजे माननीय हायकोर्ट. उच्च न्यायालयाचा उल्लेख करत असताना, सर्वोच्च न्यायालयाचा उल्लेख करत असताना, राज्यपालांचा उल्लेख करत असताना, राष्ट्रपतींचा उल्लेख करत असताना काही शब्द पुढे लावावी लागतात. महामहिम राष्ट्रपती, माननीय सर्वोच्च न्यायालय, माननीय उच्च न्यायालय, ही भाषा तुम्ही अवगत करा, त्या पद्धतीची प्रॅक्टिस करा. उच्च न्यायालय म्हणू नका, सर्वोच्च न्यायालय म्हणू नका, माननीय सर्वोच्च न्यायालय म्हणा. शासनाचं एखादं पत्रक तुम्ही पहा, त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या उल्लेखाच्या पुढे एक शब्द असतो, मा लिहून असा टिंब असतो, मा आणि असा माननीय सर्वोच्च न्यायालय असा असतो. ही बाब इथे लक्षात घ्या. आणि तुम्ही शासनामध्ये आहात, रॅन्डम बोलू नका, काहीही बोलू नका. ऑफिसर लाईक क्वालिटीज मध्ये ह्या सर्व बाबी त्या ठिकाणी चेक होतात, ही बाब इथे लक्षात घ्या. माननीय उच्च न्यायालयाचे अलीकडचे निर्णय, काही महत्वाची, ज्याला आपण काय म्हणतो, महत्वाची विभागाच्या संदर्भातली काही कायदे आणि त्यांचं अपडेशन, ते कसे पाहिजे,
अपडेट पाहिजे. काही कायद्यांमध्ये मी तुम्हाला निश्चितपणे सांगेल, तुम्हाला आरटीआय माहित पाहिजे, जो 2005चा आहे. तुम्हाला आरटीएस माहित पाहिजे, सेवा हमी कायदा माहित पाहिजे. तुम्हाला सायबर ऍक्ट माहित पाहिजे. ह्या सर्व बाबी तुम्हाला निश्चितपणे माहिती पाहिजे, ही बाब इथे लक्षात घ्या. ओके. आजच्या या भागामध्ये मी तुम्हाला एवढंच सांगेल, अशा पद्धतीची तयारी ह्या पेजला धरून तुम्ही करणं अपेक्षित आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण या नंतरचा जो पार्ट आहे तो कंटिन्यू करू. ओके, चला.